मंडळी नमस्कार नमस्कार. आम्ही आत्ता आहे ऑर्डर नील्समध्ये. बरं, ही ती जागा आहे जिकडनं मायराचे बेल्ट बोज हे काय म्हणतात कुरिअर करून यायचे. जेव्हा मायरा लहान होती तेव्हा नाशिकमध्ये अशी ही एकच जागा होती जिथे हे सगळं मिळायचं. हे बघा, हे असे नाही, ह्याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. आणि ते बोज साक्षी इकडनं घ्यायची आणि मग 150 रुपयेचं कुरिअर करायची आणि मग ते आम्ही मायराला घालायचो. आता तर हो, आता तर हो दाखवले, पण आता तर सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल आहे. पण ही जवळजवळ 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 9 years ago. चला, मायराचा काय बड्डेचा ड्रेस घ्यायचा होता, तिला शूज काय ना कुठूला हे मस्त आहे. त्याचा पाय छोटा आहे का? नाही एवढा आहे आता. नाही हा खूप मोठा आहे. हा त्याला लग्नात होईल. आताचे ते जाराचे शूज एवढेच आहे. हे बघ, त्याच्यापेक्षा हा जास्त छान. चला, हे शॉप जे आहे हे खूप जुनं आहे. ऑर्डर नील्स म्हणून आहे, जिकडनं आम्ही आता हे घेतलं. हे आहे कुठे? कॉलेज रोडला ना. चला, छान. ते पहिलं काय कर, घालून बघ आणि चप्पल घालून बघ पहिले. Later that same evening. हॅलो, चला मंडळी, काय आहे ना, आपण बड्डेसाठी आहे नाशिकमध्ये BLVD म्हणून आहे, तिथे आहे. पॅनोरमा म्हणून यांचं आहे, रूफटॉप रेस्टॉरंट आहे. तिथे आपण आत्ता आहे. मायराचा बड्डे सेलिब्रेट करायला, केक कापायला. मायराचं एक असतं जरा, तिला असं जरा बड्डेच्या दिवशी थोडं पॅम्परिंग आणि सगळं तिला पाहिजे असतं. काही कसं ना, जेवायला तरी बाहेर जायचं, केक कापायचं हे असतंच. सो आज आपण सेलिब्रेट करतो आहे. आम्ही आलो इकडे, ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे. आता मायरा आणि साक्षी पाठवून येत आहेत. आपला रुमाली खाकरा पण आलेला आहे, बाय द वे. चिहू, फोर. चला, तर इकडे आहे व्हेज सेक्शन, हे आहे नॉनव्हेजचं सेक्शन. आणि इथे आम्ही आधी पण आलो होतो, खूप आधी, म्हणजे ऑलमोस्ट 7-8 वर्षापूर्वी. आपण खूप आधी आलो असेल ना इथे, 7-8 वर्ष. 8वीला ना? हां, म्हणजे चंचल 8वीला होती तेव्हा आम्ही आलो होतो. तरी कमीत कमी ते 8-1 वर्ष तर सहज झाली असतील. तेव्हा असं नव्हतं, थोडं असं वेगळं सिस्टम होती यांची. कुठे? चला, खाकरा आलेला आहे बाबा, खाकरा आलेला आहे. अरे बापरे, आले. चला, बड्डे गर्ल आलेली आहे. का बरं? थंडी वाजते. चला, शिवांश आलेला आहे. अरे हॅलो, हाय. येस, ये. चला, मयूर आहे आपल्याबरोबर, शिवांश आहे आणि मयूरची बहीण
दीपू ती पण आपल्या बरोबर आहे. चला हाची हाची. काय थंडी आहे का? सॉलिड थंडी आहे. वनपीस घालत होणार होते ना समीक्षा. अरे भाई ब्लॉगरचा ब्लॉग चालू आहे का? ब्लॉग चालू आहे. माईक कुठे? अरे काय तू माहिती आहे हा पण एक मोठा ब्लॉगर आहे. बरं चॅनलचं नाव सांग. मोठा ब्लॉगर आलेला आहे. चला मंडळी तुम्हाला ब्लॉग मधनं ब्लॉग दाखवतो मी तुम्हाला आता. ब्लॉगच्या आतमध्ये ब्लॉग दाखवतो. सेट होतोय तो. काय BLVD. अरे बरं तुमच्या डिशचं नाव काय? डिशचं नाव काय? काय मागवलं काय? पनीर चिली. अच्छा. चला स्टार्टर झालेलं आहे. मेन कोर्सची वाट बघतोय आम्ही. माळाचा केक कापून घेऊया आपण. ए ये इकडे शिवा मायरा ये. अरे ए या साईडला ये. या साईडला ये. इकडे या साईडला ये. चला अजून कुठे? आपला कुठे गेला? बाबा रडतो बाबा. त्याची जरा त्याला आली आहे झोप. चंचल ये उभी राहा. समीक्षा ये. चला मंडळी केक कापून घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मायरा. हॅपी बर्थडे टू यू. How old are you? 9. तुम्ही पण खाऊ द्या. चिऊ. आमच्या चिऊची बेरिंग गेली आज. आली जा तुम्ही. हा तुला चॉकलेट आवडतं ना? थंडी वाजते. तुम्ही लगेच तुम्हाला माझा असा पण आवाज ऐकू येतो का लगेच? अरे जोडीने काय? या साईडने या साईडने. मायराची मम्मा नाही आहे कारण खाली गेली ती. व्योम खूप रडतोय. ओके थँक्यू. स्माईलच नाही केली. केक आता काय थोडं जरा हे होतोय. सेट होणार सेट. बघ कसं शांत झालं. उंदीरच दिसतोय. चल आपण आता जाऊया घरी. चिऊ. अरे तुझ्यामुळे आम्हाला फोटो नाही काढता आले आणि तू जागा येत रे. चला वरती चला. काय रे चल. किती सकाळी? हा 3:30-4ला बोलवलंय. हे टायमिंग काय दिलं याला? 5. मंडळी नमस्कार. तर काल आम्हाला यायला उशीर झाला. मायराचा बड्डे सेलिब्रेट केला. आम्ही घरी आलो
आणि आज बाय द वे साक्षीचा आणि मयूरचा एक कार्यक्रम आहे. तो कुठला आहे काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, ज्याच्यासाठी मयूर आज संध्याकाळी 5 वाजता येणार आहे. सो बघूया आता किती वाजता येतो तो. ओके चला. तर मी तुम्हाला सांगत होतो जेव्हा आपण मुंबईवरनं नाशिकला येत होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की EV ह्या गाड्या एक्झेम्प्ट केल्या गेल्या आहेत फ्रॉम टोल ऑन मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग हायवे. आणि जर समजा तुम्हाला अडवलं तर तुम्हाला ते प्रूव्ह कसं करायचं की नाही हे एक्झेम्प्ट केलेलं आहे ह्याचं काहीतरी तुमच्याकडे एक प्रूफ पाहिजे. तर ते प्रूफ मी तुम्हाला आज देतो आहे. तर बघा grmaharashtra.gov.in ही एक वेबसाईट आहे. म्हणजे जिथे जेवढे पण GRs आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट काढते ते सगळे इथे पब्लिश होतात. तर GRचा अर्थ काय हे पण तुम्हाला समजून घ्या. GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन. तर इथे त्यांनी स्पष्टपणे नमूद गेलेलं आहे की महामार्गावरती म्हणजे समृद्धी महामार्ग हायवे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती EV गाड्या एक्झेम्प्ट केल्या गेल्या आहेत. तर तुम्हाला जर कधी कोणी अडवलं तर पुरावा म्हणून तुम्ही हे दाखवू शकता. मी तुम्हाला दाखवतो. खाली एक हे आहे आणि हे ना 2 भाषांमध्ये अवेलेबल आहे. हा GR हा मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्येही अवेलेबल आहे. हा भाग मराठीचा झाला आणि इकडे आता खाली इंग्लिशमध्ये होते बघा. गव्हर्मेंट रेझोल्युशन नंबर्स हे सगळे महाराष्ट्र व्हेकल ह्याचं जे काय त्यांचं जे असेल ते सगळं लिहिलेलं आहे. आणि इथे आहे ना सेकंड पेज आहे हे बघा, नंतर थर्ड पेज आहे, फोर्थ पेज आहे आणि इथे 4.2 म्हणून एक हे आहे पॉईंट आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे एक्झेम्पशन्स ऑफ टोल टॅक्स पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेकल. इथे लिहिलेलं आहे, स्पष्टपणे लिहिलेलं आहे, दिस पॉलिसी विल एनेबल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर इन फॉर्म ऑफ मुंबई पुणे अँड मुंबई नागपूर कनेक्टिव्हिटी. दिस शॅल प्रोव्हाइड 100% टॅक्स टोल एक्झेम्पशन फॉर पॅसेंजर व्हेकल ऑन यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे अँड हिंद हृदय सम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे आणि अटल बिहारी वाजपेयी सेवरी नावाशेवा ॲट अटल सेतू. सो अटल सेतू ही या इनिशिएटिव्हचा पार्ट आहे. तर हे 3 जे टोल्स आहेत त्याच्यामध्ये EVsना एक्झेम्प्ट केलं गेलेलं आहे. तर तुम्ही नक्की ह्याचं एक काय म्हणतात प्रूफ म्हणून दाखवू शकता. तर मी ह्याची जी लिंक आहे ना ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. तुम्ही ती डाउनलोड करा, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि समजा इन केस तुम्हाला जर टोलमध्ये जर कोणी हुजत घालत असेल किंवा ते म्हणत असेल की नाही असं काही नाही आहे तर पुरावा म्हणून तुम्ही हे नक्की दाखवू शकता. बिकॉज मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये म्हटलंही होतं की EVs आर एक्झेम्प्टेड. तर त्याचा पुरावा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये भरपूर काही अजून काही गोष्टी आहेत की चार्जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे. दर 25 किलोमीटरमध्ये त्यांना एक नवीन चार्जिंग फॅसिलिटी बनवायची आहे. जेवढे पण पेट्रोल पंप्स आहेत तिथे त्यांना EV चार्जिंग स्टेशन्स बनवायचे आहेत. DC फास्ट चार्जिंग स्टेशन बनवायचे आहेत. असं सगळं बरंच काही लिहिलेलं आहे. कुठे कुठे ते असणार आहे. ट्रक टर्मिनल्स आहे, बस स्टेशन्स आहेत, मिनिमम 2 पॉईंट तरी पाहिजे. तर हे मी सगळं ते वाचलं आणि मला ना हे ॲक्च्युली मिळत नव्हतं की समजा जर मला कोणी जर अडवलं तर मला हे पुरावा पाहिजे होता. तर फॉर्च्युनेटली मला मागील 8-10 दिवसामध्ये ना मला हा वेबसाईटवरती हे सर्च करताना मला हे सापडलं. तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करतो. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. पण आपल्याला मेन जो पॉईंट होता तो आहे 4.2 एक्झेम्पशन्स ऑफ टोल टॅक्स पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेकल. हा जो पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे. तर असं सगळं आहे. तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊ शकता आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया एका कार्यक्रमामध्ये, साक्षीचा आणि मयूरच्या कार्यक्रमात. सो स्टे ट्यून.